ऑनलाईन गोल्ड सेविंग ही कन्सेप्ट तुम्ही ऐकली आहे का? आणि जर ऐकली आहे तर ती कशी वापरतात हे तुम्हाला माहिती आहे का? जर याचं उत्तर नाही असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। ऑनलाईन फोनपेमध्ये गोल्ड सेव्ह करता येतं। महिलांसाठी, स्टुडंटसाठी हा खूप चांगला ऑप्शन आहे, कारण की 100 रुपयापासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि जसा जसा टाइम जाईल तसं तसं गोल्डची प्राइस वाढतच असते, आपल्याला माहिती आहे। तर तुम्ही इन्व्हेस्ट केलेली अमाउंट वाढते आणि रिटर्न्स याचे खूप चांगले मिळतात। तर आपण जे फोनपे वापरतो त्याच्यामध्येच आपल्याला हे इन्व्हेस्टमेंट करायचं आहे। ते कसं तर ते आपण बघूयात चला। तर आता आपण आपलं फोनपे ओपन केले आणि फोनपे ओपन केल्यानंतर काहीसा असा इंटरफेस आपल्याला दिसतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन्स दिसतात। सर्वात एंडला होम, क्रेडिट, इन्शुरन्स, वेल्थ आणि हिस्ट्री। आपल्याला होमवरतीच राहायचं आहे। होम सिलेक्ट करून त्याच्यावरती आपल्याला तिथं आपल्याला एक ऑप्शन दिसेल 24K गोल्ड असा। तर आपल्याला तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे। त्याला सिलेक्ट केल्यानंतर असा काहीसा इंटरफेस दिसेल। जर तुम्ही फर्स्ट टाइम करताय तर तुम्हाला फक्त 2 ऑप्शन दिसतील, स्टार्ट SIP आणि बाय वन टाइम। मी काही दिवसापासून याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत आहे, त्यामुळे असा इंटरफेस दिसतोय की मी किती इन्व्हेस्ट केलंय, लॉकरमध्ये सध्या किती आहे, किती टक्के रिटर्न्स मिळालेत, हे सगळं इथं माहिती दिसत आहे। तसंच तुम्हाला दिसत असेल की आता सध्या या घडीला मला 11% रिटर्न मिळत आहे। 11% रिटर्न तुम्हाला जर तुम्ही FD वगैरे करताय तर तिथं नाहीत मिळत। तर गोल्ड हा त्या मानाने चांगला ऑप्शन आहे आणि तुम्ही कमीत कमी 100 रुपयापासून जास्तीत जास्त तुम्हाला जेवढे होतील तेवढ्या अमाउंटपर्यंत गोल्डमध्ये सेव्हिंग करू शकता। तर आता इथं स्टार्ट SIP आणि वन टाइम बाय असे 2 ऑप्शन आपल्याला आहेत। तर स्टार्ट SIP म्हणजे काय तर प्रत्येक महिन्याला एक पर्टिक्युलर अमाउंट 2000, 5000 जे काही असेल ते एका पर्टिक्युलर डेटला, तुम्ही जी ही डेट चूज कराल त्या डेटला तुमच्या अकाउंटमधून कट होतील आणि ऑटोमॅटिकली गोल्डमध्ये इन्व्हेस्ट होतील। आणि दुसरा जो ऑप्शन आहे बाय वन टाइम, जर तुम्हाला असं असेल की बाबा मंथली मला इन्व्हेस्ट करायचं नाही आहे, तर जेव्हा माझ्याकडे एक्स्ट्रा पैसे येतील तेव्हा मी याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहे, तर मग त्याच्यासाठी बाय वन टाइम हा ऑप्शन आहे। आता हे 2 ऑप्शन तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापरू शकता। जर तुमचं मंथली एक पर्टिक्युलर इन्कम आहे आणि तुम्हाला मंथली इन्व्हेस्ट करायचं आहे तर स्टार्ट SIP हा छान ऑप्शन आहे। आणि जर तुम्हाला वन टाइम करायचं असेल तर असा हा वन टाइमचा ऑप्शन आहे। आता वन टाइममध्ये क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला असा काहीसा इंटरफेस दिसेल आणि याच्यामध्ये ऑप्शन दिलाय की तुम्ही एका टाइममध्ये बाय करू शकता। आता आपण याला ओपन करून बघतोय। वन टाइम बाय ओपन केल्यानंतर ना फर्स्ट तुम्हाला येते बाय इन रुपीज। आता ज्याला ग्रीन टिक मार्क आहे म्हणजे तुम्ही 500 रुपये इन्व्हेस्ट करा आणि तुम्हाला समोर ते दाखवेल की किती गोल्ड येते। आणि दुसरा आहे बाय इन ग्राम, की मग तुम्ही ग्राम सिलेक्ट करा किंवा मॅन्युअली टाका 1 ग्राम, 2 ग्राम किंवा 0.25 ग्राम आणि त्याची समोर लगेच तुम्हाला किंमत दाखवेल की त्याची किती किंमत होते आणि तुम्हाला किती पे करावं लागणार आहे। तर आता बाय इन रुपीज करून बघूयात इथं। आता मी 500 रुपये गोल्ड बाय करून तुम्हाला इथं दाखवते की बाबा कसं हे वर्क करतं। तर आता सिलेक्ट केल्यानंतर प्रोसीडवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तुम्हाला हवी ती अमाऊंट टाकू शकता, कमी किंवा जास्त, किंवा ग्राममध्ये सुद्धा घेऊ शकता। तिथं जे लाईव्ह असा ऑप्शन येते रेडमध्ये, तर ते असते की सध्या बाईंग प्राइस काय चालू आहे गोल्डची, ती तिथं आता बघा 6440 रुपये पर ग्राम प्लस 3% GST असं दाखवत आहे। पूर्ण माहिती आपल्याला इथं दिसते की किती % GST लागते तेही दिसते। मग आता आपण प्रोसीड केलंय आणि मग 500 रुपयाचं आपण गोल्ड परचेस करतोय। इथं यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स दिसत आहेत की वेट काय आहे आणि टोटल प्राइस काय आहे, GSTची प्राइस किती आहे, हे सर्व माहिती इथं दिसते। आता आपण याला प्रोसीड टू पे करून पेमेंट करून द्यायचं आहे। तुमचं जेही काही अकाउंट असेल त्यानुसार तुम्ही पेमेंट करून घ्या आणि नंतर ना मग तुम्हाला काहीसा असा मेसेज येईल की तुमचं गोल्ड सक्सेसफुली परचेस झालेलं आहे। आणि मग लगेच तुम्हाला वरती दिसेल देखील की आता सध्या तुमचं गोल्ड किती झालेलं आहे। आणि याच्यामध्ये इन्व्हेस्ट केल्याच्या नंतर ना तुम्ही 24 तास ती अमाउंट, ती गोल्ड विकू शकत नाही, परंतु 24 तासाच्या नंतर तुम्ही कधीही तुम्हाला हवं तेवढं गोल्ड
सेल करू शकता जे काही तुम्ही परचेस केलं होतं, आणि असं तुम्हाला एक पावती देखील येते. आता हे MMTC PAMP याचं गोल्ड मी परचेस केलेलं आहे, MMTCचं. असे 2-3 वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम परचेस करायला जाल तेव्हा तुम्हाला दिसतील. तर मी हे MMTC सिलेक्ट केलेलं आहे. तुम्ही कोणतेही सिलेक्ट करू शकता, फोनपेमधलं ऑप्शन. तर सेम असंच त्याचंही जे काही असतील रूल्स वगैरे तर ते असेच आहेत. आणि इथं तुम्हाला ऑप्शन आहे की तुम्ही सेल कसं करायचं. म्हणजे आता तुमचं प्रॉफिट छान झालं आहे, 1-2 वर्ष तुम्ही इन्व्हेस्ट केले, किंवा समजा 2-3 महिने केले आणि जास्त गोल्डची प्राईस वाढली आणि तुम्हाला पैसे लागणार आहेत आणि ते तुम्हाला हे करायचे आहेत, काढून घ्यायचे आहेत, तर ते कसं करायचं. तर इथं तुम्हाला ऑप्शन दिसतोय खालच्या बाजूला, मॅनेज युअर लॉकर. याच्यामध्ये तुम्ही सेल करू शकता. आता ओपन केल्यानंतर हे तुमचं लॉकर आहे जे असं दिसतं, आणि याच्यामध्ये तुम्हाला टोटल गोल्ड किती आहे आता इथं दाखवत आहे, 7 जे काही ग्राम्स असतील ते, आणि खाली करंट त्या गोल्डची व्हॅल्यू किती आहे ते देखील दाखवत आहे. मग इथं ऑप्शन आहे सेल गोल्ड 3rd नंबरला खाली, आणि गेट डिलिव्हरी. तर सेल गोल्ड काय असतं हे बघूयात आपण. सेल गोल्डला सिलेक्ट केल्याच्या नंतरनं काहीसा असा इंटरफेस येतो, आणि इथं तुम्ही रुपीजमध्ये सिलेक्ट करू शकता की तुम्हाला किती रुपयेचं गोल्ड विकायचं आणि काढून घ्यायचं, किंवा मग सेल इन ग्राम सिलेक्ट करून ते देखील करून घेऊ शकता. आता सेल इन रुपीजमध्ये कसं करायचं, तर तुमची वरती जे काही अमाऊंट असेल ती तुम्ही इथं टाकायची, आणि खाली दाखवतं की कोणत्या तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही सेल केलेले पैसे ट्रान्सफर होतील. आणि 48 तासामध्ये जी काही तुम्ही सेल केलेली अमाऊंट आहे ती तुमच्या 48 तासामध्ये तुमच्या अकाउंटला येते. आता 48 तास हा मॅक्झिमम टाईम इथं दिलेला आहे, परंतु काही वेळात लगेच ती अमाऊंट तुमच्या लॉकरमध्ये येते, आणि मग तुम्ही त्याला हवं तसं वापरू शकता. गोल्डमध्ये कधीही इन्व्हेस्ट करताना लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट केलेलं कधीही चांगलं. जर तुम्ही आता इन्व्हेस्ट करताय, काही महिन्यांमध्ये करताय, तर तुम्हाला तेवढा प्रॉफिट होणार नाही. कारण की तर ग्राफमध्ये पण बघा 5 वर्षानंतरच्या ग्राफमध्ये दाखवत आहे की 91% प्राईस वाढली आहे. तर कधीही गोल्डमध्ये लॉंग टर्मसाठीच इन्व्हेस्ट करायला पाहिजे. याच्यानंतर आपण बघूयात की मंथली SIP कसं करायचं. म्हणजे मंथली ऑटोमॅटिक तुमची सेव्हिंग झाली पाहिजे, गोल्डमध्ये सेव्ह झालं पाहिजे, इन्व्हेस्ट झालं पाहिजे. याच्यासाठी काय करायचं, तर हे जे स्टार्ट SIP ऑप्शन आहे, जसं आपण बाय वन टाईम बघितला, तर स्टार्ट SIPला क्लिक करायचं. मग स्टार्ट मंथली SIP याला क्लिक करून असं काहीसं तुम्हाला ऑप्शन दिसेल. तर फर्स्ट तुम्हाला दिसतंय सिलेक्ट डे, नंतरनं अमाऊंट दिसते की तुम्ही किती अमाऊंट फिल करायची, की तुम्हाला मंथली किती रुपयाचं SIP करायचं आहे. तिथं तुम्ही खाली सिलेक्ट करू शकता अमाऊंट, किंवा मॅन्युअली अमाऊंट टाकू शकता, 1000 रुपये वगैरे जे काही तुम्हाला टाकायचं असेल. 100 रुपयापासून स्टार्टिंग आहे, तर तुम्ही मिनिमम मॅक्झिमम तुम्ही स्वतः ठरवू शकता. आणि सर्वात एंडला तुम्हाला हे देखील दाखवते की हे तुम्हाला रिटर्न्स किती देईल. जर तुम्ही मंथली 3000 इन्व्हेस्ट करताय तर खाली तुम्हाला दिसत असेल 1,22,000 तुम्हाला रिटर्न मिळतील 3 वर्षानंतरनं याच्यातून. तर तुम्ही हे सिलेक्ट करू शकता. त्याचबरोबर जे फर्स्ट ऑप्शन होता सिलेक्ट डे, याच्यामध्ये तुम्ही ठरवू शकता की किती तारखेला तुम्हाला SIP टाकायची आहे मंथली. तुमची पेमेंट जर 1 तारखेला होत असेल तर 4 सिलेक्ट करू शकता, किंवा मंथ एंडला करायचं असेल तर तुम्हाला हवी ती डेट तुम्ही चूज करू शकता. तर अशा प्रकारे आहे हा इंटरफेस आपल्या गोल्ड सेव्हिंगचा. याच्याबरोबरच आपल्याला आणखीन एक छान असा ऑप्शन फोनपे देतो. जे काही तुम्ही गोल्ड सेव्ह करताय ते सेव्ह केलेलं गोल्ड जर समजा तुम्हाला घरी डिलिव्हर हवं असेल तर कसं ते बघूयात आता आपण. तर आपल्याला जायचं आहे परत एकदा मॅनेजमध्ये, आणि इथं जे तुम्हाला ऑप्शन दिसते सेल गोल्डच्या खाली गेट डिलिव्हर्ड, तिथं क्लिक केल्यानंतर काहीसं असं इंटरफेस दिसेल. मग इथं कॉईन्स दिसत आहेत तुम्हाला खूप सारे वेगळे वेगळे. यातलं कॉईन तुम्ही सिलेक्ट करू शकता. वरच्या बाजूला तुमच्याकडं किती ग्राम गोल्ड आहे ते दिले, त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करा. 2 ग्रामचं तुम्हाला कॉईन हवं आहे, कोणत्या डिझाईनमधलं कॉईन हवं आहे, किंवा 1 ग्रामचं हवं आहे. आता हे 2 ग्रामचं मी सिलेक्ट केलं आहे. याच्यामध्ये खाली प्रोडक्ट डिटेल्समध्ये तुम्हाला खूप काही दिसते. वजन दिसते, मेटल प्युरिटी दिसते 24K, मॉडेल दिसते, मॉडेल नंबर तिथे येईल, पॅकेजिंग दिसेल, आणि मग बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला दिसतील.
की हे कसं डिलिव्हर होणार आहे, किती दिवसात होणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील आणि मग तुम्ही इथं जाऊन ॲड्रेस वगैरे फिल करून हे परचेस करू शकता. तिथं जी तुम्हाला किंमत दिसते 553 रुपये, तर ती किंमत असते मेकिंग चार्जेस आणि डिलिव्हर चार्जेसचे. जर तुम्हाला होम डिलिव्हरी नको असेल किंवा दुसरं कॉईन हवं असेल, तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता, वेगवेगळे डिझाईन असेल, किंवा होम डिलिव्हरी नको असेल तुम्हाला, तर मग तुम्ही डिरेक्टली सेल गोल्ड करून जे काही पैसे असतील ते अकाउंटला घेऊ शकता. इथं आता नवीन एक ऑप्शन आला आहे की तुम्ही तुमची जी गोल्ड आहे त्या गोल्डचं ज्वेलरी देखील बनवून घेऊ शकता. आणि जर तुम्ही यातलं ज्वेलरी वापरताय तर तुम्हाला मेकिंग चार्जेसवरती देखील 5% डिस्काउंट आहे आणि ते कमी जास्त चेंज वगैरे होऊ शकतं. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची सेविंग करू शकता गोल्डमध्ये. असे बरेच व्हिडिओ घेऊन मी आपल्या चॅनलवरती येत असते, तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर देखील करा. आपण भेटूयात अशाच आणखीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.